पॅलेस मूवीजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. स्वच्छ निळाशार अथांग सागर आणि हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे सुंदर गाव मिठमुंबरी. इथली शाळा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. इथं स्कॉलर घडवले जातात. या शाळेचं नावही तसंच आहे. तिच्या कर्तृत्वाला साजेचं आदर्श विद्यालय. विज्ञानाची कास धरूया, ज्ञानाची मनी आस धरूया, ध्यान लावूनी अभ्यास करूया, प्रगतीचा विश्वास धरूया, भारत माते वंदन करूनी आज शपथ ही घेऊया. स्वतः सक्षम करूया, या देशाला घडवूया, या देशाला घडवूया, या देशाला घडवूया. India has recorded an astounding interplanetary accomplishment. It has placed a spacecraft in orbit around the red planet on its first try. This is a big achievement for India. कलाम भाभा थोर विद्वत्ता सशक्त देशा बनविले, मंगळ भूमी प्रथम प्रयत्ने शास्त्रज्ञांनी जिंकिले. कलाम भाभा थोर विद्वत्ता सशक्त देशा बनविले, मंगळ भूमी प्रथम प्रयत्ने शास्त्रज्ञांनी जिंकिले. वीरभक्तीचे तेज वाढवूनी सुख समृद्धी आणूया, स्वतः सक्षम करूया, या देशाला घडवूया, या देशाला घडवूया.
जरी अहिंसा शांतीची ही शिकवण आम्हा असे, शूर शिवाजी प्रताप राणा आमच्या हृदयी वसे. जरी अहिंसा शांतीची ही शिकवण आम्हा असे, शूर शिवाजी प्रताप राणा आमच्या हृदयी वसे. त्या शौर्याचा आम्हा वारसा, सोनेरी इतिहास लिहूया, स्वतः सक्षम करूया, या देशाला घडवूया, या देशाला घडवूया, या देशाला घडवूया, या देशाला घडवूया. विद्या सर्वदे या शाळेतला स्कॉलर अर्थात उनाड मुलांचा जानी दुश्मन. याचे वडील गेली 10 वर्ष नोकरीनिमित्त परदेशात आहेत. घरी विद्या आणि त्याची आई सरस्वती दोघेच असतात. सरस्वतीच्या करड्या शिस्तीत विद्या लहानाचा मोठा झालाय. एकच मिनिट राहिला फक्त. विद्या दिवसातून एकदा आपल्या वडिलांशी व्हिडिओ कॉलवर बोलतो. आज 8वीचा निकाल आहे. सरस्वतीनं त्याला कॉल लावून दिलाय. एकच मिनिट उरलाय. पप्पा लवकर या ना. माझं संशोधन अगदी अंतिम टप्प्यात आहे, लवकरच येतोय. हा 7वीच्या निकालाच्या वेळेला हेच म्हणला होता. अरे आता मी नक्की सांगतो ना तुला, मी येणार बाबा. हा डोंट वरी. चला, कामत सर बाहेर थांबलेत. तू बाहेर थांब, मी आलेच पप्पाशी बोलू. बाय पप्पा. बाय. दप्तर कोण घेणार? चल 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 आवर. हे बघ श्री, मी आत्ता खूप घाईत आहे, तरी पण तू नंतर माझे फोन घेत नाहीस म्हणून आत्ताच तुला सांगते. आज आपल्या विद्याचा 8वीचा रिझल्ट आहे. 10वीला फक्त 2 वर्ष उरले. लवकरात लवकर हे गाव सोडून आपण मोठ्या शहरात त्याला शिकायला ठेवायला पाहिजे. कळतंय का तुला? एक मिनिट तू माझं ऐकून घेशील? शाळेचा काहीही दोष नाहीये, विद्याला कुठेही हलवण्याची गरज नाहीये. या शाळेने अनेक नामवंत विद्यार्थी दिलेत. तू मेरिट लिस्ट पहा गेल्या काही वर्षांची. हे बघ, आता मला तुझी कारणं ऐकत माझ्या बसायला वेळ नाहीये. आता मी निघतेय कारण मला वेळेत रिझल्टला पोचायला पाहिजे. पण प्लीज तू याचा सिरियसली विचार कर. कळलं? अगं, ऐक. बाय. शाळेतल्या मुलांचा लीडर बबन खोत. बबनचा ग्रुप त्याच्या घरी जमलाय. माई, बाकी काय म्हणा, तुमच्या हाताची पूजा करायला हवी. अहो देवी अन्नपूर्णा नांदते तुमच्या हातात. तुला आणखी हवाय का? थांब मी आणते. ए भैया, बघ ना जगा कसा शिऱ्यासाठी मस्का मारतोय. ए नाही या राजा, शिरा खरंच छान बनवलाय माईने. अरे मग तसं सरळ सांगायचं ना, हे देवी अन्नपूर्णा. हे काय? आणखी लागला तर मागून घे. हो खा जग्या खा. खायच्या बाबतीत कधी लाजू नये. हा बघ किती वाळलंयस ते. नाही, तुम्ही किती घे घे म्हणालात ना तरी नाही म्हणणारच नाही तो. तू गपरे लुकड्या. माई तुम्ही वाढतच राहा. तुला हवाय का आणखीन? नको नको. माय मी लग्न केलं ना की बायकोला तुमच्याकडेच पाठवीत स्वयंपाक शिकायला. का रे? त्यापेक्षा तू शिक ना स्वयंपाक. तू काय फक्त आयतं घेणार? तू गबगा चोंबडे. अगं नवऱ्याला विकून खाशील तू. तुझ्यासारखं मिळाला तर विकूनच काय. ए अण्णा आले. अरे वा वा वा, अगदी सगळं मित्रमंडळ जमलंय की इकडे. काय नाश्ता वगैरे झाला? छान, चालू दे चालू दे. काय बबनराव, कसं काय चाललंय? व्यवस्थित. आज रिझल्ट आहे म्हणे. हो अण्णा. जा, गुणवंत व्हा. माई नमस्कार करतो. यशवंत हो बाळा. येतो. हो ये ये. बेस्ट ऑफ लक. ही पोरं पण ना. असू दे ग. या जग्याबा अजून खातोय बघ. अरे बाळा जरा सावकाश खा. ए अरे थांबा ना. ए तू शिरा संपवूनच ये. तर खायला पण नाही देत. एवढी काय घाई आहे? निकाल
आज तुमचा निकालच नव्हतो तर सालाबाद प्रमाणे तुमच्या वार्षिक परीक्षाही झाल्या आणि सालाबाद प्रमाणे तुमचा निकालही लागला तर गणित या विषयात पहिला आलाय हा विद्या आणि इंग्रजी विषयात पहिला आलाय हा विद्या. काय चाललंय? काही नाही रे, असाच टाइमपास. माज आलाय तुला? नाही रे. 1 मिनिट, ते जे काय फळ्यावर लिहिलंय ना ते पूस आधी. हा पुसतो. सॉरी रे दादू. पुन्हा जर का चावटपणा केलास ना तर शर्ट काढून पुसायला लावेल. ए मी तुझा लहान भाऊ आहे ना रे, तरी तू असं करणार? जा कट्टी. सुधारणार नाही तू. ए सुटलो. मैं ऐसा ही हूँ. ए बंड्या, विद्या आला काय? पहिली घंटा झाली काय? जेव्हा पहिली घंटा होणार तेव्हा विद्या येणार. घंटा झाली विद्या आला. तू आधी वेळेत पुढे हो, मी गाडी लावून आले. पटकन जा. विद्या, यावेळी पहिला नंबर तुझाच येणार बघ. माहितीये मला, या सगळ्या बदकांमध्ये मीच तर राजहंस आहे ना. कुणीतरी तुला पावली म्हणताय बघ. आणि मला पावलीची शेपटी म्हणताय. तुष्ट नतद्रष्ट. हे काय? शिव्या घातल्या त्यांना. तर सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपली वार्षिक परीक्षा झालेली आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी त्याचा निकालही लागलेला आहे. तसंच सालाबाद प्रमाणे याही वर्षी या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे तो विद्या सर्वदे याने. विद्या सर्वदे हा पहिला आलेला आहे. अरे विद्या सर्वदे हा पहिला आलेला आहे. ए पावली. बंडोपंत, बंडोपंत उभे राहा. उभा राहा. मला सांग, तू विद्याला चिडवलंस? नाही सर. तू विद्याला पावली म्हणालास? नाही सर. तू पावली म्हणालास, मी ऐकलं. पावली म्हणजे विद्याला सरस्वती पावली. अच्छा, सरस्वती पावली. हुशार आहेस तू. सरस्वती अम्मा. काय म्हणालास? नाही नाही, सरस्वती अम्मा. अच्छा, आई सरस्वती. एक चांगला गुण तुझ्या अंगी आलेला आहे. तर आपल्या या परीक्षेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे तो आहे बबन खोत याने. बस. बबनला विद्यापेक्षा 30 गुण कमी मिळाले. किती? 30 गुण. तर सालाबाद प्रमाणे याही वर्षी मराठी, हिंदी, इंग्लिश, गणित, सायन्स या 5ही विषयामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे तो विद्या सर्वदे याने. विद्या सर्वदे पहिला आलेला आहे. असं. हो सर. हा, प्रगती पुस्तक द्या ना. हो सर, कंटाळा येऊ खूप. अरे काय दिवे लावले असते, घरच्यांना कळतील, राहू देत माझ्याकडे. तर समाजशास्त्र या विषयामध्ये विद्यापेक्षा 1 गुण जास्त मिळवून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे तो म्हणजे बबन खोत याने.
हे घ्या. कशाबद्दल? अहो बबन पहिला आला. घ्या पेढा घ्या. नो अरे हा. किती अभ्यास केला होता रे त्या बबन्याने. कसला अभ्यास सरस्वती अम्मा, उन्हाडक्या तर करायचा दिवसभर. आणि तुम्ही 8-8 तास अभ्यास घ्यायचा विद्याचा, तरी त्याला एकूण कमी मिळाला. क्या सोच के आए थे? सरस्वती खुश होगी, शाबाशी देगी. क्यों? किती गुण कमी पडले? आई फक्त एकच गुण कमी मिळालाय. फक्त एक? तू राजहंस आहेस माझा. ती बदकं तुझ्या आसपास पण येता कामा नयेत. तू नक्की त्या उन्हाळ मुलांच्या नादी लागला असणार. नाही आई, मी खरं सांगतोय. आणि तुम्ही? नाही मी सुद्धा नाही नादी लागलो. खुलासा द्या. एवढा पगार देते मी तुम्हाला, तरी तो 1.5 दमडीचा पोर याच्या पुढे कसा गेला? काकू, त्याचे पप्पा आहेत ना, ते आमदार आहेत. आमदार? 7वी पास. विद्या, तुझ्या पप्पांनी PhD केली. हो, पण ते ट्रस्टी सुद्धा आहेत शाळेचे. त्यांनी नक्कीच पार्शलिटी केली असणार. तरी सुद्धा विद्याला सर्व विषयांमध्ये मिळून 30 गुण जास्त मिळाले त्याच्यापेक्षा. अरे ओ सीमा, किती जास्त मार्क मिळाले होते रे दुसऱ्यापेक्षा. पुरे 50 मार्क सरस्वती अम्मा. ऐकलं कारण तुम्ही 50 कोस्तूर गावात जेव्हा शाळेत जाताना पोरगा रडता, तेव्हा त्याला त्याची आई सांगते, कार्ट्या रडू नकोस, नाहीतर सरस्वती अम्मा येईल. कामत सर, इथून पुढे तुमचा पगार विद्याच्या परफॉर्मन्सवर ठरेल. आणि विद्या, अभ्यासाचा 1 तास वाढला. ह्या पुढे माफी नाही. कळलं?
जाणारा इंग्रजीचा तोरा अभिमान बापडा चवीलाच बरा काय पण करा डोनेशन भरा कॉन्व्हेंट मध्ये ऍडमिट करा सायन्सचा त्रास गणिताचा पास सायन्सचा त्रास गणिताचा पास भूगोल इतिहास पास रे बास भूगोल इतिहास पास रे बास अभ्यास 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 ह्या चौरसाचे क्षेत्रफळ किती आहे? बाई हा चौरस आहे. हो तुला काही शंका आहे? आता तुम्ही म्हणत असाल तर असेल चौरस कदाचित. समजा हा चौरस आहे तुला चालेल? हो समजायला काहीच हरकत नाही. समजा हा चौरस आहे त्याचे क्षेत्रफळ 16 सेमी आहे तर मला सांगा त्याच्या बाजूची लांबी किती? चल. चल. बंडोपंत बंडोपंत बंड अगं बाई मुलांना गणित कळायला लागलं काहीतरी. बंडोपंत उत्तर आहे ना मराठीत द्यावं. मराठीत 4. अगदी बरोबर खाली फिक्स. जगताप डोक्याला ताप आउट. मी आउट नाही बाई तुम्ही नाही मग गांगुली आउट. गांगुली हा गांगुली कोण आहे? वर्गात नवीन मुलगा आला मला कळू द्या. अरे मी बाई आहे ना. हो बाई. काय झालं बाळा? बाई हो बाई. वर्गात नवीन गांगुली आलाय. नवीन कुठे जुनाच तर आहे. जुना हो मग मला कसं नाही दिसला? अहो तो आत्ताच तर आउट झालाय. वर्गातून आउट पण झाला? हो वर्ग चालू असताना आउट झालाय. हो काय सांगताय तुम्ही इथे कशाला आलाय? अहो मोठ्या सरांनी वर्ग सोडायला सांगितलं. विद्या आज जरा कंटाळा आलाय ना? छे छे कंटाळून कसं चालेल? पहिलं हेच आहे मला. मी राजहंस आहे ना. अरे राजहंसा आज काय बाळा? लाल महालावरील छापा याच्यावर निबंध लिहायचा आहे. नाही ते नाही म्हणजे अजून काय? किचन मध्ये आई आहे. नाही नाही आई नको निबंध लिहूया आपण. ली लाल महालावर छापा. औरंगजेबाची आज्ञा घेऊन मामा शाहिस्ते खान पुण्यावर चाल करण्यासाठी आला. कोणाला? शाहिस्ते खान. युसुफ खान आला? शाहिस्ते खान आला की युसुफ खान? अरे युसुफ खान आला. आत्ता म्हणला शाहिस्ते खान आला. मी म्हणलो कमाल. पण पाकिस्तानच्या टीम मध्ये शाहिस्ते खान नाहीच आहे. निबंधात. अच्छा निबंधात शाहिस्ते खान आला. निबंधात आला की पुण्यात आला? पुण्यात. हा वेडा करणार मला. गेला आला की गेला? अरे निबंधात शाहिस्ते खान आला आणि तिकडे युसुफ खान गेला. शिवाजी महाराज तलवार घेऊन लाल महालात शिरले पण त्यांना बघून शाहिस्ते खानाने खिडकीतनं उडी मारली पण शिवाजी महाराजांनी तलवारीचा वार केला आणि शाहिस्ते खानाची विकेट गेली. शाहिस्ते खानाची विकेट गेली? अरे शाहिस्ते खानाची बोट छाटली गेली. बोट छाटली गेली. शेवटची विकेट पण गेली. जिंकलो. काय चाललंय आज? लक्ष नाहीये तुमचं? कळाली पोटा कळाली. कळालीये? हो. विश्रांती घेता? नाही नको घरी जावं लागेल. घरी जावं लागेल. आत्ता ऐक 15 मिनिटं लवकर जात आहे. 20 रुपये कट. ऐक तू अभ्यास चालू ठेव रे. 20 रुपये मरो. 20 रुपये चला गेल्या.
काय चाललंय? काय चाललंय? तू त्या उन्हाळ मुलांचा डान्स बघत होतास ना विद्या? हा? सॉरी आई. थांब थांब, मी पोलिसांनाच फोन लावते. आई नको ना आई. आई सॉरी ना. अगं इंडिया जिंकली म्हणून ते सेलिब्रेट करतात ग फक्त, बाकी काही नाही. ही का पद्धत झाली सेलिब्रेट करायची? त्रास नाही होत अभ्यास करणाऱ्या मुलांना? मला नाही होते त्रास. मग कशाला तोंड वर करून तिथे उभा होतास तू? हा? देवगड पोलीस स्टेशन, PSI रामकृष्ण गोखले बोलतोय. बोला. मी सरस्वती सरोदे बोलते, नानासाहेब लेन मध्ये. हा आता रात्रीचे 10:30 वाजले. आई आणि जाऊ दे ही ना. माणसं, हा ही आता आमच्या लेन मध्ये मोठमोठ्यांदा ढोल आणि ताशे बडवतात. मला तुमचं बोलणं सुद्धा ऐकू येत नाही नीट. अहो जाऊ द्या ना मॅडम. अहो इंडिया जिंकली म्हणून सेलिब्रेट करतायत पोरं. पण आम्हाला त्रास होतोय. अहो रोज रोज थोडाच त्रास देणार तुम्हाला ते. आजचा दिवस, आणखी अर्धा तास बस. अरे तुम्हाला तिथे सेटलमेंट करायला बसवलं की कायद्याचं संरक्षण करायला? ओ बाई, काय बोलताय काय तुम्ही? तुम्ही कारवाई करताय का मी आयुक्तांना फोन लावू? आई नको ना. ठीक आहे पाठवतो गाडी. आत्ताच्या आत्ता गाडी पाठवा, नाही तर मग माझी कारवाई सुरू होईल, कळलं ना? चला वेळ गेला, अभ्यासाला लागा आज जाऊन. चल जा. चला बंद करा. काय झालं साहेब? किती वाजले किती? हा हाव पण साहेब भारत जिंकला म्हणून नाचतोय साहेब. आमच्याकडे कंप्लेंट आले. कोणी केली कंप्लेंट? चला 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 निघा. अरे बंड्या, बस झालं ना आता. तासून तासून पेन्सिल संपवलीस. बस झालं, ब्लेड लागेल बोटाला. 150 रुपये दंड भरावा लागलाय पोलीस स्टेशनला. 150 रुपयाचं दुःख नाहीये रे, पण मान खाली घालावी लागली ना. अरे कालपर्यंत गावात कोणाची टाप नव्हती मान वर करून पाहायची. उद्या येऊ दे त्या विद्याला, बघूनच घेतो. काय व्हायचं ते होऊन जाऊ दे मग. ए नाही या जग्या, उगाच म्हशीचा राग पाड्यावर नाही काढायचा. आणि त्या कैदाशिनीला लढायची हिंमत नसेल ना तर हातात बांगड्या भरा आणि चुलीपाशी बसा. उगाच बापड्याची कापडं नका काढू. मग काय करायचं बबंदा, तूच सांग. आपलं तर डोकंच चालत नाहीये. अरे त्या नटवीला पाहिलं की डोकंच चढतं, नाही तर काय. काय तो गॉगल आणि काय ती छत्री, मुंडी वर करून मारक्या म्हशीसारखी चालत असते नुसती. शाळेत बरोबर 7च्या ठोक्याला घेऊन येते पोराला रोज. उद्या नाही येणार बबंदा. उद्या वेळेत नाही येऊ द्यायचं तिला. बाजूला हो ना. मला जाऊ देत नाही. पोऱ्या
हे पक्या फार लागलं नाही ना रे तुला? नाही ठीक आहे. अरे अरे हाताला लागला असणार त्याच्या 100%. हे सुनील, अन्या, तुम्ही ह्याला डॉक्टरकडे घेऊन जा. मी आलोच जाऊन. तुमच्या दोघांची तक्रार अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंदवून घेतले. बबन, अरे शाळेत जायचं वय तुमचं, जरा डोकं थंड ठेवा. बरोबर आहे. आणि हो, अहो लहान मुलं आहेत ती, आजांत वय त्यांचं, तुम्ही तरी समजून घ्या. तुम्हाला वाटतायत ना? हे बघा, तुमच्या दोघांचे वाद तुम्ही सामोपचाराने मिटवले तर ते तुमच्यासाठी खूप चांगलं असेल. कारवाई करायची वेळ आणायची नाही माझ्यावर, आणि तशी वेळ आलीच तर मी तुमची पत नाही पाहणार. नाही नाही, माझी पत. साहेब, आमचं काम झालं असेल तर निघू आम्ही. ठीक आहे, निघा. तुम्हाला माहित नाही मुलं किती गुंड आणि उन्हाळ आहेत. मॅडम शांत व्हा. शांतच मी आलो. निघायचं का मी पण? ठीक आहे, ओके, शुअर. धन्यवाद. पटपट चल. शिंग वाढलेत ना तर तासून घ्यायची, उगाच इथे तिथे खुपसायची नाही. आम्हाला ही शिंग आहेत. शाळेतल्या एकाही मुलाला जर का पुन्हा इजा झाली ना तर आज नुसती स्कूटर तोडली, उद्या तुम्हाला आणि तुमच्या पोराला पण तोडून ठेवू. अरे किती रडकी आणि पेदरी पोर आहात रे तुम्ही. गावगुंडासारखे फिरत असता इकडे तिकडे. शाळेत शिकायला जाता ना? हा, मसा रडीचा डाव नाही खेळायचा. हिम्मत असेल ना माझ्या विद्याला अभ्यासात हरवून दाखवायचं. चल रे. फडफड फडफड फडकतो भगवा झेंडा गगनात, सर्वांग भरलं त्याचा नाला उभा रक्तात, सर्वांग भरलं त्याचा नाला उभा रक्तात. हर महादेव हर. हे बंड्या, हे जग्या, ठरला? ठरलं. हा ठरलं. विद्याला अभ्यासात मागे टाकायचं. आपण सगळ्यांनी खूप चांगला अभ्यास करायचा आणि विद्याकडून पहिला नंबर हिरावून घ्यायचा, आणि त्या सरस्वतीला पण धडा शिकवायचा. बंड्या, मला आईने बोलवलं, लवकर मी जातो. चल बाय. अरे बंड्या, ए मी पण जातो. चल 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 चल. शेजारी लग्न आहे ना, मला तांदूळ निवडायला जायच्या. अरे हा, मला पण. अरे जग्या, मला माहितीये तूच माझा खरा मित्र आहेस. मला सोडून तू कुठेच नाही जाणार. हे बघ, खूप चांगला अभ्यास कर, मला खात्री आहे. ए भबंदा, तुला माहिती नाही यार, आपलं डोकं हलकं आहे, हलकं. त्यापेक्षा तुझं बघ, अरे एकदा वाचलं तरी लक्षात राहतं तुला. हो हो हो, तू अभ्यास कर रे, मी तुला सपोर्ट करतो. ठीक आहे. हा. जाऊ दे यार जग्या, उद्या ट्राय करू. ठीक आहे. यार जग्या, आपल्यात एक पोरगा नाही जो विद्याला अभ्यासात नडू शकेल. असं एक पोरगा नाही यार आपल्यात. काळजी करू नको बबंदा, गणपती बाप्पा आहे ना.
हा आता तुझ्या गणपती बाप्पाला बोलूया अभ्यास करायला. काय दादा? हा राजेश, हे आपलं घर आहे. काय माधवी, कसं वाटतंय? राजू खूप खुश झाला गावी राहायला मिळणार म्हणून. हो ना, म्हणून तर इतके प्रयत्न करून इथे बदली मिळवली. राजस, ए राजस. आलो आई. आई दुपारी फिरून आलो गावातून. छान आहे आपलं गाव. हो ना, म्हणून तर खूप प्रयत्न करून पप्पांनी ट्रान्सफर मिळवली इथे. पण यापूर्वी आपण सुट्टीत सुद्धा नाही आलो इथे. हो, अरे आपलं हे वडिलोपार्जित घर गहाण ठेवलं होतं तुझ्या आजोबांनी पप्पांच्या शिक्षणासाठी. आणि पप्पांनी ही शपथ घेतली होती, जोपर्यंत गहाण पडलेलं हे घर सोडवत नाही तोपर्यंत गावात पाऊल ठेवणार नाही. पप्पा लहानपणी इथेच राहायचे. हो, पप्पा ACC ला बोर्डात आले होते. अरे तिकडे काय इथे पण यार जग्या काय करतोयस? स्पिन नाही होत तुझा अरे बॉल पकड. अजून. यार भगवान, ही मॅच काय करून जिंकायलाच हवी. होय हो यार, गेल्या वेळी थोडक्यासाठी हरलो होतो आपण. तर काय, तुमच्या तर फास्टर रनात तोडलं सगळ्यांनी. एकच तर स्पिनर आहे तुमच्यात, तो शाम्या. तो पण प्रत्येक मॅचच्या वेळी ठेंगा दाखवतो तुम्हाला. स्कोर लिहायचं काम दिलंय ना तुम्हाला, तेवढं करा. मग मॅचचं आम्ही बघून घेऊ. हा ए नाही या बंड्या, पोरी खरं बोलतायत. गेल्या मॅचच्या वेळी पण आयत्यावेळी ठेंगा दाखवला त्या श्याम्याने. साला भाव खातो उगीच. हा हे तो बबंदा आला. ए बंड्या, आले का रे सगळे? अरे श्याम्या नाही आला यार, म्हणजे आण्या बोलवायला गेलाय. या श्याम्याला काय बोलवायला लागतं काय रे? बबंदा, त्याला माहितीये अख्ख्या गावात तेवढं एकच स्पिनर आहे ना, म्हणून भाव खातो साला. अरे बबंदा, श्याम्या नाही येत आहे, घरी काम आहे म्हणाला. काय सगळ्या मॅच हरलो तरी चालेल, पण त्या श्याम्याला पुन्हा टीम मध्ये घ्यायचं नाही. पण बबंदा, इट्स फायनल. ए तो बघ स्कॉलर. कोण? पावली? ए नाही ग, आपले शिपाई काका बोलत होते सोमवारपासून नवीन स्कॉलर येतात आपल्या शाळेत. पावलीपेक्षा पण स्कॉलर. ए यार, हा पावली काय आपल्यात कमी होता? त्यात हा चौली आलाय. ए चौली, ए बघतोय तो. बघू दे ना. ए तो इकडेच येतोय. येऊ दे ना, काय घाबरतो की काय? ए तुमचा लीडर कोण आहे? मी आहे. बोल काय करणार आहेस? तुझ्या बेस्ट बॅट्समनला उभं कर माझ्या समोर. दाखवतो चौली काय आहे ते. चॅलेंज करतोयस? तसं समज. आणि त्याने तुला छक्का मारला तर? पुन्हा चेंडूला हात नाही लावणार. आणि मी त्याची विकेट काढली तर? कप्तान करील तुला या माझ्या टीमचा. चालेल. यान्या. हा दादा. जा बॅटिंगला. हा दादा जातो. आणि छगी लाव पहिल्या बॉलला. अरे स्पिनर आहे, स्पिनर. ए स्कॉलरने आण्याचा लकडा कळलं रे. आजपासून तू या टीमचा कॅप्टन. नको, कॅप्टन तूच राहा. फक्त आपल्याला टीम मध्ये घे. बबंदा, अरे स्कॉलर टीम मध्ये आला म्हणजे स्पिनरचं टेन्शनच गेला.
सुनिए सुनिए मेरे भाइयों और बहनों, आज आपको शहर से मिलने आए हैं शहर के जाने माने स्कॉलर मिस्टर राजू पानसे. टाळ्या. तर पानसेजी, मी तुम्हाला आमच्या वर्गातल्या स्कॉलर विद्यार्थ्याची ओळख करून देतो. हा आमच्या वर्गातला स्कॉलर विद्यार्थी मिस्टर विद्या सर्वदे. हाय विद्या. आईने सांगितलंय उन्हाळ मुलांच्या नादी नाही लागायचं. मी पहिला येणार. हे जाऊ दे रे राजू, हा गावठी स्कॉलर आहे रे. ए मी राजा हंस आहे. हे सगळे बदक आहेत, कळलं? हो, बाकी आवली आणि मी पावली. मूर्ख ढ. हे चल राजू, चल जाऊया पण चल. एक मिनिट विद्या, तू काय बोललास? तू पहिला येणार? आपलं चॅलेंज आहे. यावेळी तुझा पहिला नंबर गेला. हे बघा. हे सर आले, सर आले. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. बसा बसा. अरे किती आरडाओरडा करता रे, किती गोंधळ करता रे. अरे ते इन्स्पेक्टर आले बाहेर ते इन्स्पेक्शनसाठी. विद्या, तू प्रिपेअर आहेस ना? हो सर, मी नेहमीच प्रिपेअर्ड असतो. शाबाश. अरे तू आपल्या शाळेची शान आहेस. वी आर प्राऊड ऑफ यू. छान उत्तरं देशील ना? हो सर. नक्की देशील? हे बघा. बसा बसा बसा. थँक्यू सर. मुलांनो, आपल्याकडे आज कुलकर्णी सर आले आहेत. ते तुम्हाला काही प्रश्न विचारतील, त्याची बरोबर उत्तरं द्यायची आहेत. हो सर. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. सर प्लीज प्रोसीड. मुलांनो, तुम्ही मला आपला मित्र समजा. आपण की नाही छानपैकी गप्पा मारूया. हो सर. आपण मराठीकडे वळूया. मराठी आपली मातृभाषा आहे. तुम्हाला आवडते ना मराठी? हो सर. बरं, कोणत्या कोणत्या कविता शिकवल्या आहेत? गुड, सांग. कविता पहिली, जो सर्व भूतांच्या ठाई. कविता दुसरी, अभंगवाणी. गुड. कवींबद्दल सांग. जो सर्व भूतांच्या ठाई संत ज्ञानेश्वर म्हणजेच ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी यांनी लिहिलेली आहे. महाराष्ट्रातील संप्रदायाचे ज्येष्ठ संत कवी व योगी व तत्वज्ञ कवी. थांब, मला पाठ्यपुस्तकात पाठ केलेले नको, माहिती सांग. संत तुकाराम म्हणजे तुकाराम बोल्होबा आंबिले कंसात मोरे वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ संत कवी व साक्षात्कारी संत. थांब बाळ, मला धड्याखाली लिहिलेली माहिती सांगू नको. काही अवांतर सांगू शकशील का? बर, बस खाली. बरं, आणखी कोण सांगणार आहे? हां, तू सांग. संत तुकाराम बद्दल ना? हो. हा, प्रभात फिल्मचा 1936 साली संत तुकाराम आला. तो ब्लॅक अँड व्हाईट होता. बस बस बस. तू माझ्या ज्ञानात फार भर घातली. थँक्यू. वेलकम. बरं, आणखी कोण सांगणार आहे? बरं, तूही पिक्चर बद्दल सांगणार आहेस का? मी संत साहित्याबद्दल बोलणार आहे. गुड, बोल. तो काळ 800 वर्षांपूर्वीचा होता. महाराष्ट्र परकीय आक्रमकांच्या गुलामीच्या वरवंट्याखाली भरडून निघाला होता. अशिक्षित, अनाडी, रंजलेल्या गांजलेल्या रयतेला दिशा दाखवण्याचं जनजागृतीचं काम संतांनी केलं. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, असं म्हणत अनेक संतांनी या भूमीत काम केलं. त्यातही ज्ञानदेव आणि तुकाराम हे संत शिरोमणीच. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस, तुका झालासे कळस. थांब, मी जर चुकत नसेन तर तू राजू पानसे आहेस? गेल्या वर्षी शहरातल्या वक्तृत्व स्पर्धेत पहिला आलेला. हो सर, मी आता या शाळेत ॲडमिशन घेतले. तुला बोलताना ऐकणं म्हणजे एक अमृत अनुभवच. सर सर मी सांगतो,
हा मुलगा फार मोठा होणार, फार मोठा. अहो याचं वक्तृत्वच सांगतंय की याचं वाचन काय अफाट असेल म्हणून. मुलांनो, आपला अनुभव विश्व जर विस्तारायचं असेल तर आजच वाचनालयात चला. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, उठी लवकरी वनमाळी उदयाचळी मित्र आला. अकरा झोपायचं. आई, मी वाचनालयात नाव नोंदवू? कशासाठी? 10वी होईपर्यंत फक्त पाठ्यपुस्तकच वाचायची. उठ, झोप. पाठ झालीत पाठ्यपुस्तकं. यावेळी पण तुझाच पहिला नंबर येणार बघ. मला माहितीये, मी राजहंस आहे. विद्या, या सुट्टीत मी तुझ्या घरी येऊ अभ्यास करायला? मला तुझ्या नोट्स देशील? विद्या, बाय. यार, आता ही सुट्टी का दिली? त्यापेक्षा दिवाळीची सुट्टी 10 दिवस जास्त द्यायची ना. मग काय? अरे अभ्यास करायला जास्त टाइम दिलाय. अरे सुट्टीत कधी अभ्यास असतो काय? टाइमपास कसा करायचा ना, हाच प्रश्न मला पडलाय. पुढच्या वर्षी बोर्डाची परीक्षा आहे. टाइमपास कसला करतोयस? आणि आईबाप कर्ज काढून शिकवतात, याचं थोडं तरी भान ठेव. हो यार, पण अभ्यासाला बसलं की कंटाळा येतो रे. सारखी आपल्या ग्रुपची आठवण येत राहते. मग ग्रुप स्टडी करायचा? ग्रुप स्टडी? हो, एकमेकांना अभ्यासात मदत करायची, एकत्र मिळून अभ्यास करायचा. अरे पण त्याने अभ्यास होईल काय की नुसताच टाइमपास? होईल होईल, अभ्यास होईल. आपला राजू आहे ना, द स्कॉलर. ठीक आहे, मग उद्या भेटू. बबंदा, तुझ्या अमराईत भेटू ना. अरे मस्त शांतता असते तिथे. हा, ठीक आहे, मग उद्या अमराईत भेटू. ए बंड्या, ये रे तिथे. हा येतो. चला. सर, सामंतशाहीच्या वर्गरचनेबद्दल जरा सांगा ना. अहो सामंत, अगं सोपं आहे, सोपं आहे. अगं हे काय विद्याच्या वहीत दिलंय कुठे? हे बघ, शेत जमिनीवरील मालकी हक्क हा सामंतशाहीचा केंद्रबिंदू होता. सोपं आहे, वाचून घे. हा बघ. सर, मग आता सायन्स करूया? आधी इतिहास जाणून घे, मग सायन्सकडे वळू. हे बघ, हे वाचून घे पूर्ण. हा. कामत सर? कोण आहे? सीमा आली आहे अभ्यासाला. दिसतंय मला. विद्या, सीमाला स्टडी रूम मध्ये तू आणलंस? नाही आहे. मग ती स्वतःच आली. हो. तुझी नोटबुक तिच्या हातात कशी आली?
तुझी नोटबुक तिच्या हातात कशी आली? कामत सरांनी सांगितलं. कामत सर, या महिन्याचा निम्मा पगार सीमाच्या कडून घ्यायचा. ओके? गेट अप. सीमा बेटा, स्वतःचा अभ्यास स्वतःच्या घरी जाऊन करायचा. दुसऱ्याच्या पानात टोकणं बॅड मॅनर्स. प्लीज लिव्ह बेटा. निघायचं क्विकली. दोन तास एक्स्ट्रा. 2 तास 2 तास वाच. सामंतशाहीतील काय होतं ते? सामंत एक सोन्या नावाचा म्हातारा होता. यार ज्ञानेश्वर डोक्यातच शिरत नाहीत बघ. अरे ते शब्दांचा पहिला अर्थ तर समजून घे. बघ, जो सर्व भूतांच्या ठाई द्वेषांते नेण्याची काही. म्हणजे द्वेषांते म्हणजे मत्सर. आणि अरे मत्सर म्हणजे मी येऊ कसं तुमच्यात सांगू तुला? अभ्यास करायला. ओ येस, वेलकम. ए स्कॉलरची शेपटी, हे बंड्यात थोबड फोड आहे ना. मुलींची छेड नाही काढायची आपल्या समोर. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगतो आपण. रस्त्यावरल्या गुंड मवाल्यांपासून आया बहिणींचं रक्षण करायचं की आपणच छेड काढायची त्यांची. चल सॉरी बोल. सॉरी दादू. तिकडे ए सीमा सॉरी. ए सीमा, रडू नको. आपल्या समोर कोणाची टाप नाही मुलींची छेड काढायची. असं नाहीये रे, पण सामंतशाहीचा धडा अजिबात येत नाही मला. ए ए बाई, अगं तू रडू नको ना. हे बघ, मी सांगतो ना तुला समजावून. हे बघ, खूप सोपं आहे. हे बघ, सामंतशाही ना. हा, हे बघ, सामंतशाहीचा केंद्रबिंदू काय होता? शेत जमिनीवरील मालकी हक्क. आपण ते आपलं कुणकेश्वरचं मंदिर आहे ना. कुठे रे? समुद्राच्या इथे. जग्या, हे चल आपण जाऊया. नक्की. ए बाबल्या, हे शमित. अरे शमित आहे. काय रे शमित, कुठे गेला होता?
जिल्ह्याला गेलो होतो, टुर्नामेंट मारून आलो. ही बघ ट्रॉफी, ही बघ. यंदाच्या वर्षात ही 9वी टुर्नामेंट मारली आम्ही. 10वी तुमच्या शाळेची मारणार. हे 10वं वर्ष आहे ना तुमच्या टुर्नामेंटचं? मग ट्रॉफी झक्कास असणार. खास मुंबईला दिलीये बनवायला. ओ क्या बात आहे बब्बन, आलोच आम्ही घ्यायला. वाटल्यास नाव लिहून ठेव, सेंट जोसेफ. भेटूच मैदानावर. आदर्श फायनलला आली तर नक्कीच भेटू. गेल्या वर्षी हरवलं ते विसरले वाटतं. बबन यार चॅलेंज देऊन गेले आपल्याला. अरे देख तो शेर की लाख में कुत्ते की दहाड़. अरे हाड, अरे हाड. यावेळेस मैदानात त्यांची पिदवायची यार. भेटू तर दे मैदानात, पिवळीच करतो त्यांची. एवढं सोपं नाहीये ते. ए राजू, तू आपला कॉन्फिडन्स नको घालूस यार. ए नाही बबली, राजू बरोबर बोलतोय. ओव्हर कॉन्फिडन्स काही कामाचं नाही. एकतर त्यांची टीम तगडी, फॉर्म मध्ये. आपली तर अजून सुरुवात पण झाली नाही. सोमवारी शाळा पुन्हा सुरू होते, लगेच सुरुवात करूया. सोमवारी सरांशी बोलून सुरुवात करू. बबन, तू जरा आपल्या बाबांशी बोल ना, शाळेचे विश्वस्त आहेत ते. त्यांच्याकडून बघ ना काही मदत मिळते का. ऍक्च्युली अण्णांशी बोलायचं म्हणजे मी माईशी बोलतो. ती बोलेल त्यांच्याशी. चालेल. मग उद्या बबनच्या घरी भेटूया. ठीक आहे. यार आपल्याला प्रशिक्षक मिळाले पाहिजे कबड्डीचे. प्रॉब्लेम होती. बबनराव, हो बबनराव, काय अण्णा? हा लिफाफा तुमच्या प्राचार्यांना द्या. यंदा कबड्डीचं 10वं वर्ष आहे. यंदा चषक भव्य असणार आहे. त्याचीच काही डिझाईन्स याच्यामध्ये आहेत. त्यांना यातलं एक सिलेक्ट करायला सांगा. काय? हो सर, सेंट जोसेफची टीम फॉर्म मध्ये. आपला तर सराव पण सुरू नाही झाला. 9 स्पर्धा जिंकल्या त्यांनी. अरे मग सुरू करा ना सराव. अडलंय कुठे? सर, तुमच्या रेफरन्सने एखादे प्रशिक्षक मिळाले तर. माझ्या ओळखीचे मुंबईचे संदीप सावंत सर आहेत, बघतो विचारून त्यांना. सर, संदीप सावंत मिळाले तर सोन्याहून पिवळे. अरे पण ते गावात शिकवायला यायला तयार तर झाले पाहिजेत ना. अण्णा करा ना काहीतरी प्रयत्न प्लीज. अरे करतो पण तुमचा सराव जोरात चालू ठेवा. हो. काय यंदा चषक आपल्याकडेच यायला पाहिजे. हो अण्णा. जोरात सराव होऊ दे. नक्कीच. संदीप कोण सावंत. संदीप सावंत? शहरातले बेस्ट प्रशिक्षक आहेत ते. यंदाचा महापौर चषक त्यांच्याच टीमने जिंकला होता. काय म्हणतो? संदीप सर मिळाले ना तर आपण जिंकलो. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. बसा. थँक्यू सर. निकाल. तर सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपली 6माही परीक्षा झालेली आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी त्याचा निकालही लागलेला आहे. आणि याही परीक्षेमध्ये गणित आणि सायन्स या दोन्ही विषयांमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे तो विद्या सर्वदे याने. बस. तर याही वर्षी समाजशास्त्र या विषयामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे तो म्हणजे बबन खोत याने. तार मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषांमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे तो म्हणजे याच वर्षी ऍडमिशन घेतलेल्या राजू पानसे. प्रगती करायची. शांत बस. तर आपल्या वर्गातून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे तो विद्यापेक्षा फक्त 6 गुण जास्त मिळवून आणि तो मिळवलेला आहे राजू पानसे यानं. एक टक्का कमी पडलाय. 1% कमी पडलाय. 1%. आई 1% काय म्हणालास?
1% 1% म्हणजे किती गुण असतात? किती गुण असतात? हा 6 गुण असतात. तुला किती वेळा सांगितलंय माझी मेडिकलची ऍडमिशन किती गुणांनी गेली? बोल, किती गुणांनी गेली? 1 गुणांनी गेली. आणि तुला 6 गुण कमी पडलेत. 6 गुण. हे अपयश का? काय चुकतंय हेच कळत नाही मला. काय चुकते ते सांग मला. हा तुझ्यासाठी स्पेशल ट्युशन लावली. तुला एक शिंक आली तरी सुद्धा तुला डॉक्टर तपासायला येतो, तरी सुद्धा हे अपयश. आई मी चुकलो. मी पुढच्या वेळी नीट मेहनत घेईन. पुढच्या वेळी वगैरे काय नाही. आत्ता या क्षणापासून प्रयत्न सुरू. 8 तासांच्या ऐवजी आजपासून फक्त 7 तास झोपायचं. आणि रात्री पप्पांच्या फोन नंतर माझ्याशी ज्या 1 तास गप्पा होतात ना, तो गप्पांचा 1 तास आजपासून रद्द. मी माननीय आमदार अण्णासाहेब खोत यांना उद्घाटन करायला विनंती करतो. आता अण्णासाहेब खोत आपल्याला कबड्डी बाबतीत मार्गदर्शन करतील. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्राचीन काळापासून आपण बलोपासनेचं महत्त्व जाणतोच. म्हणजे अगदी रामदास स्वामींपासून ते लोकमान्य टिळकांपर्यंत प्रत्येकाने शरीर बलवान होण्यासाठी व्यायामाचं महत्त्व आपल्याला सांगितलेलं आहे. गेल्याच आठवड्यात आपल्या शाळेतले काही विद्यार्थी माझ्याकडे आले होते. ते म्हणाले की कबड्डीसाठी आम्हाला चांगले प्रशिक्षक हवे आहेत. मी ताबडतोब शहरातल्या संदीप सरांना फोन केला. कुठलेही आडेवेडे न घेता संदीप सर आपल्या गावातील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी यायला तयार झाले. थँक्यू. संदीप सरांबद्दल आणखीन सांगायचं म्हणजे संदीप सर हे शहरातले एक नामांकित सुप्रसिद्ध असे व्यायामाचे प्रशिक्षक आहेत. सरांनी आपल्या शाळेत येऊन, आपल्या या गावात येऊन आपल्या विद्यार्थ्यांना शिकवायचं कबूल केलं. त्याबद्दल संदीप सरांचे आभार मानावे तितके कमीच आहे. मला असं वाटतं की माझ्यापेक्षाही सर अधिक चांगलं तुम्हाला मार्गदर्शन करू शकतील. राजू, कार्यालयात पेढे ठेवलेत, जा घेऊन ये जा. हो चल रे. नमस्कार मित्रांनो. काय करतोय? अरे त्याचं तसंच असतं. अरे विद्या, इथे काय करतोयस? कार्यक्रमाला चल. नाही, मला अभ्यास करायचा आहे. अरे अभ्यास तर होत राहील. 5-10 मिनिटाचा प्रश्न आहे. चल. हो. तू नक्की त्या उन्हाळ मुलांच्या नादी लागला असणार. 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 नाही नाही, मी उन्हाळ मुलांच्या नादी नाही लागणार. मी पहिला येणार. मी उन्हाळ मुलांच्या नादी नाही लागणार. मी पहिला येणार. हे राजू, कशाला याच्या नादी लागतोय? चल. अरे चल. मी पहिला येणार. मी पहिला येणार. पहिला येणार. तर सालाबादप्रमाणे याही वर्षी आपल्या शाळेनं अत्यंत महत्वाचा असा सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्याचा पुरस्कार जाहीर केलेला आहे. गेली सलग 3 वर्ष हा पुरस्कार आपल्या वर्गातील विद्यार्थी विद्या सर्वदे याने पटकावला होता. याही वर्षी हा पुरस्कार पटकावलेला आहे तो
आपल्याच वर्गातील विद्यार्थी राजू पानसे सर बोलावलं होतं ना? मिसेस सर्वदे बसा. थँक्यू सर. विद्याचं काय चाललंय? काय प्रॉब्लेम आहे का? काय झालं सर? अहो विद्या या शाळेचं आशास्थान आहे. फार अपेक्षा आहेत आम्हाला त्याच्याकडून. मला माहिती आहे सर, पण काय झालं काय? पुढल्या वर्षी बोर्डाची परीक्षा आहे आणि अचानक त्याचा परफॉर्मन्स खालावत चाललाय. वर्गात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत नाही तो. वर्गात शिकवताना त्याचं लक्ष नसतं. फार विचित्र उत्तरं देतो. गेल्या आठवड्यात झालेल्या चाचणी परीक्षेचे पेपर पाहायला बोलवले तुम्हाला. फक्त 6? यावेळी विद्याचा नंबर आणखीन घसरला. विद्या हुशार मुलगा आहे. दरवर्षी चांगले गुण मिळतात त्याला. शाळेतला सर्वात शिस्तबद्ध विद्यार्थी आहे तो. आई, हे जरा सांगतेस? राजू,
हा बोल विद्या, का बोलवलंस? राजू, या परीक्षेत पहिला आलास ना, अभिनंदन. थँक्स. पण पुढच्या वेळी मी तुला पहिलं नाही येऊ देणार. चॅलेंज करतोयस? ओके, मला चॅलेंज स्वीकारायला आवडतात आणि चॅलेंज करणारही. नाही राजू, मी तुला चॅलेंज करायला आलोच नाहीये. मुळात चॅलेंज कसं करायचं हेच माहित नाहीये मला. मी तुला रिक्वेस्ट करायला आलो. रिक्वेस्ट? हो राजू, माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आलं रे माझ्यामुळे. तू पुढच्या वेळा कमी मार्कांचा पेपर सोड, नाहीतर काही प्रश्नांची चुकीची उत्तर आली, पण प्लीज माझ्यापेक्षा कमी गुण मिळव. प्लीज राजू. अरे असं कधी होतं का विद्या? त्यापेक्षा तू जास्त मेहनत करून माझ्या पुढे जा ना. माझ्या मर्यादा मला माहिती आहेत राजू. आईला प्रॉमिस केलं म्हणून मी 2 तास जास्त अभ्यास करणार, पण आत्ता जेवढे मार्क मिळाले ना त्यापेक्षा जास्त नाही मिळणार रे मला. माझ्या मर्यादा आहेत त्या, पण तुझं तसं नाहीये रे. तुझ्यामध्ये विजयासाठी झुंज देण्याची एक जबरदस्त इच्छाशक्ती आहे आणि तिच्याच जोरावर तू नाटकात, वक्तृत्वात, चित्रकलेत सगळीकडे पहिला येतोस. अभ्यासातला पहिला नंबर माझ्यासाठी सोड राजू. माझा पहिला नंबर हुकला ना तर आईला खूप दुःख होतं रे. तिला अशा स्थितीत नाही बघवत मला. त्यापेक्षा मी आत्महत्या करेन. विद्या, मला शक्य असतं ना तर मी तुझा खून करून पहिला नंबर आणला असता रे, पण मला ते शक्य नाही. यावेळी जर माझा पहिला नंबर हुकला ना तर मी स्वतःलाच संपते आणि त्याला जबाबदार तू आणि तूच असशील. अँड इट इज अ चॅलेंज. वाटल्यास आजमावून घे. आई, विद्या आहे का? कोण आहेस तू? मी विद्याचा मित्र. त्या उन्हाळ मुलांपैकी दिसतोयस. विद्याला मित्र वगैरे नाहीये, चालता हो इथून. मला विद्याला भेटायचंय. विद्या भेटणार नाही, चालता हो इथून. अहो, मी राजू पानसे. राजू पानसे? म्हणजे यावेळी शाळेत पहिला आला तो. विद्याचा अभ्यास कसा चाललाय बघायला आलायस? या परीक्षेत पहिला आलास तू. वार्षिक परीक्षेत नाही पहिलं येऊ देणार मी तुला. मी स्वतः विद्याचा अभ्यास घेते. किती छान आहात त्याला. काय म्हणालास? स्वतःच्या खोट्या महत्वाकांक्षांपोटी किती छान आहात त्याला. किती उद्धट आहेस रे तू. चालता हो इथून. मी तर जाणारच आहे हो, पण तुमचा मुलगा तुम्हाला कायमचं सोडून गेला तर? काय बरळतोस? आई, तुमचा मुलगा फार प्रेम करतो तुमच्यावर, पण तुमच्या या वेड्या हट्टापायी जीव जाईल हो त्याचा. जीव जाईल. तू मला घाबरवायला आलास? विद्याला घाबरवायला आलास? या परीक्षेत पहिला येणारी विद्या. मी आता विद्यासाठी नवीन वेळापत्रक केलेलं आहे. स्पेशल ट्युशन लावली मी त्याला. प्रत्येक विषय 2-2दा घुटवून घेणार आहे मी. कितीदा? 2-2दा. कळलं? आणि जगायला कधी शिकवणार त्याला? काय? तो जगायला शिकलाच नाही आई. तुमच्या या वेळापत्रकाने यंत्रवत बनवून टाकले त्याला. त्याला हसता येत नाही, खेळता येत नाही, मुलांमध्ये मिसळता येत नाही. तो अरेला कार्य म्हणू शकत नाही. लढण्याची जिद्दच नाहीये त्याच्यात. आजवर त्याला प्रतिस्पर्धी नव्हता, तोवर त्याचे विश्व आनंदी होते. आज माझ्या रूपाने त्याला प्रतिस्पर्धी भेटला तर स्वतःला संपायला निघालाय तो. तू का? माझा विद्या स्वतःला संपवायला निघालाय? हो, कालच विद्याने आत्महत्येचा विचार बोलून दाखवलाय मला. हे अरे काय तू खोटं बोलतोयस ना तू? हा, खोटं बोलतोयस ना तू? खरं बोलतोय. गुदमरून गेलाय हो तो. मोकळा श्वास घेऊ द्या त्याला.
नाहीतर कायमचा गंबून बसाल आपल्या मुलाला. श्री मला भीती वाटते. काय झालंय? श्री आपलं विद्या आहे ना, तो ना काही खात नाहीये, काही पीत नाहीये, नुसता झोपून राहतो. त्याला काही होणार नाही, तू नको घाबरूस. मला भीती वाटते. मी तुला सांगितलं ना, तू नको. आहे कुठे तू? कुठे आहे विद्या? तो त्याच्या बेडरूम मध्ये येतो. विद्या माझा पहिला नंबर आला. आई बोल ना गाय. आई बोलशील ना गाय. आई बोल ना ग. पहिला आलो ना गाय. प्लीज बोल ना. राजूला टाकलं ग मागे. बोल ना आई. असं नेमकं काय चुकलं हेच मला कळलं नाही रे श्री. तुझं काहीही चुकत नाहीये सरस्वती. तू जे काही केलंयस ते विद्यासाठी. जगातली कुठलीही आई करणार नाही इतकं केलंयस तू आपल्या मुलासाठी. आज त्याची जी काही प्रगती झालीय ती केवळ तुझ्यामुळे. पण सध्या जे काही त्याच्या आयुष्यात घडते ते अचानक झालेल्या बदलांमुळे. त्या बदलांना तो पॉझिटिव्हली सामोरं जाऊ शकला नाही, म्हणून आपण त्याला पॉझिटिव्ह बनवायला हवं. सरस्वती, इफ यू डोंट माइंड, सध्या आपण त्याचं हे टाइम टेबल वगैरे बाजूला ठेवूया का? इफ यू डोंट माइंड. गुड. श्री तुला खरंच वाटतंय का हे सगळं केल्याने तो त्या डिप्रेशन मधून बाहेर येईल म्हणून? निश्चितच. फायटिंग स्पिरिट निर्माण होण्यासाठी कोणता तरी खेळ खेळावाच लागतो सरस्वती. काही होत नाहीये. आणि तुला आठवतंय पहिल्या दिवशी पाण्यात पाय टाकायला सुद्धा घाबरत होता तो. आज बघ कसा मस्त बिनधास्त खेळतोय. हळू. अभ्यास किती बुडतो रे त्याचा. आई ये ना खेळायला. नाही मी नाही येत आहे. परत ये. चला निघूया आता. थांब, मी आलो. नको रे अरे श्री. थांब गं. श्री, तू त्याला घेऊन ये रे. असं काय करतोस? मी आलो. हळू. अजून आत नाही जायचा. बास. श्री बास रे. परत या. श्री. अगं ये. नाही मी तर नाही येणार. ये ना. नाही मी येणार नाहीये. श्री, मी सांगतेय. हे नको मला भीती वाटते. आई चल विद्या परत शिंक आली ना आता तुला? अंग तापलंय का रे? आई फक्त 2-4 शिंका आल्या आहेत. किती काळजी करतेस? नाही काळजी तर करायलाच पाहिजे रे. या 2-4 शिंकाच ना नंतर महागात पडतात, कळलं ना? गोळी घेऊन टाकूया. श्री बघितलंस ना, याला परत शिंका आल्यात 2. खूप वेळ पाण्यात खेळलास ना.
11. सावकाश. ओके. आता तू जाऊन झोप जरा. आधीच एवढा अभ्यास बुडलाय तुझा. लवकर बरा हो, खूप अभ्यास करायचा. चल चल झोप, जाऊन झोप. उगीच ताप बीप भरायचा नाही तर. मी म्हणत होते ना श्री. श्री, काय चाललंय याचं? श्री, काय करतोयस? मेल पाठवतोय. झालंच. श्री, मला वाटतंय की विद्याची तब्येत काही बरोबर नाही बाबा. काही नाही झालंय का त्याला? नाही श्री, हे बघ, मला असं वाटतं की उद्यापासून हे तुमचे पाण्यातले खेळ बंद करा तुम्ही. शुअर. उद्यापासून आम्ही त्याच्या शाळेत कबड्डीचा सराव पाहायला जाणार आहोत. काय बोलतोयस काय श्री तू? त्याचा ऑलरेडी किती अभ्यास बुडलाय. तू काय त्याची इतक्या वर्षांची मेहनत फुकट घालवणार आहेस का? असं अजिबात होणार नाहीये. अगं, मी अभ्यास घेतलाय त्याचा. त्याला येतंय सगळं. फक्त पेपरवर उतरवण्याचा कॉन्फिडन्स नाहीये त्याच्यात. एक पाठी मुलगा आहे आपला. आधीच पाठ केलेलं 10 घोकण्यात काय अर्थ आहे? त्याच्या वयाची इतर मुलं जी आहेत ना, ती खेळत असतात तेव्हा हा घरात बसून आधीच पाठ केलेलं घोकत असतो. त्याला तो वेळ दे. त्याला तो वेळ हवाय. त्याच्या डिप्रेशनवर हाच इलाज आहे. मला काही समजतच नाही अरे. गोंधळल्यासारखं होतंय. श्री, मला सांग, मी विद्याशी खूप वाईट वागले ना रे? असं का वाटतंय तुला? एक गुण कमी पडला होता रे मला. त्या एका गुणासाठी माझी मेडिकलची ऍडमिशन हुकली होती. त्या दिवसापासून माझी शिकण्याची सगळी इच्छाच मरून गेली. हीच शिक्षा दिली मी मला स्वतःला. बस सरस्वती, यापुढे तू शिकायचं नाहीस. पण मला विद्याच्या आयुष्यात असं व्हायला नकोय रे. जर एका गुणामुळे माझ्या आयुष्यात माझं इतकं नुकसान होऊ शकतं, तर 6 गुणांमुळे विद्याचं किती नुकसान होऊ शकतं तू याचा कधी विचार केलायस? मला खूप घाबरल्यासारखं होतं. सरस्वती, या टक्केवारीची फुटपट्टी लावून तू बुद्धिमत्ता मापू नकोस. तुझी बुद्धिमत्ता निर्विवाद आहे. कुठल्याही उच्च शिक्षित आईपेक्षा जास्त चांगला सांभाळ केलायस तू विद्याचा. श्री, आपला विद्या पुन्हा पहिल्यासारखं होईल ना रे? अगं, विश्वास ठेव माझ्यावर. तू अजिबात काळजी करू नकोस. तुला सांगू का सरस्वती, भाषा, विज्ञान, गणित, समाजशास्त्र यापेक्षा बरंच काही शिकण्यासारखं असतं ग. त्याला मिसळू देत त्याच्या मित्रांमध्ये, खेळू देत, धडपडू देत, जिंकण्याबरोबर हरू सुद्धा देत. हरल्यानंतर पुन्हा उठून जिंकण्याची जिद्द त्याच्यामध्ये येऊ देत. आणि मी तुला सांगू, आपला विद्या आधीसारखाच किंबहुना त्याही पेक्षा जास्त गुण मिळवेल. खरंच. पण त्या उन्हाळ मुलांमध्ये मिसळल्याने तो वाया नाही का जाणार? अगं, मी सुद्धा अशाच मुलांमध्ये मोठा झालो ना. त्यांच्याच बरोबर खेळलो, बागडलो. मी गेलो का वाया? आणि मुळात ही मुलं वाईट नाहीये. त्यांची सोबत ही विद्यासाठी टॉनिक आहे इनफॅक्ट. शिवाय तुझे संस्कार आहेत की इतक्या वर्षांचे, ते वाया नाही जाणार. मग नेऊ ना मी उद्या त्याला कबड्डी खेळायला.
हाय वेलकम वेलकम वेलकम. कसा आहेस? बस मजेत. मीत पैसन विद्या हा तुमच्याच शाळेत आहे. हाय विद्या. हॅलो. काय कबड्डी खेळतोस की नाही? हो. श्री आहे ना, मी तुझी ओळख करून देतो. मुलांनो, हे माझे वर्गमित्र श्री गणेश सरवदे. हे माझे त्यावेळचे कॉलेजमधले सहकारी, आमच्या कबड्डी टीमचे कॅप्टन. काय? आणि महत्त्वाचं म्हणजे छत्रपती पुरस्कार विजेते आहेत ते माझे अरे नोकरीनिमित्त परदेशात असतात, नुकतेच रजेवर आले. मी त्यांना विनंती केली की आमच्या मुलांना गाईड करा म्हणून. श्री प्लीज नाही म्हणू नकोस. सर, आम्हाला ही स्पर्धा काही करून जिंकायची. नक्की जिंकणार आणि मी तुम्हाला गाईड सुद्धा करेन, पण एक अट आहे माझी. विद्याला तुमच्या टीम मध्ये घ्यावं लागेल. अरे कशाला? तोच तर आमचा तिरस्कार करतो. त्याचीच आई आम्हाला उन्हाळ बोलते. तो भूतकाळ होता, विसरून जा. आता नवा भिडू, नवं राज्य. तयार? हाय विद्या. फ्रेंड्स. तो दादाचा मित्र, तो आपला बी मित्र. चला ये. पप्पा, माझा सरावच नीट होत नाहीये. तू राखीव खेळाडू आहेस की नाही? तुझा सराव तुलाच करावा लागणार. मी राखीव खेळाडू आहे म्हणून मला मॅच नाही खेळता येणार. अरे अनेक राखीव खेळाडूंनी मैदान गाजवून आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय. माझी खात्री आहे तुझ्या संघाला सुद्धा तुझी गरज भासणार. तू तयार राहा विद्या. येस पप्पा, येस. विद्या, आज माझे काही मित्र आपल्या घरी रात्री जेवायला येणार आहेत. आमच्या कबड्डी संघात होते ते. प्रत्येक जण राज्यस्तरावर खेळलाय. 8 दिवसानंतर कबड्डीचे सामने सुरू होत आहेत. आपल्या संघाला मार्गदर्शन करण्यासाठी ते येत आहेत. तू तयार राहायचंयस. येस पप्पा, येस. येस. पुरे वहिनी. वहिनी, बिर्याणी मस्त झाली. अरे बायको सुगरण आहे माझी, वाटलं काय? हे बघ श्री, उगाच भाव खाऊ नकोस. आम्हाला वाटलं अमेरिकेत गेलास म्हणजे तिकडेही कबड्डी पोचवशील. अरे पोचवणारच. आता एशियाडमध्ये आली आहे, उद्या ऑलिम्पिकमध्ये सुद्धा येईल. काय विद्या, कबड्डी खेळतोस की नाही? ऑफकोर्स, शाळेच्या संघात आहे तो. हो, पण राखीवमध्ये तेच बरं आहे बाई. नाही रे, नाही तर खेळताना इजा वगैरे होईल ना, म्हणून म्हटलं. हो वहिनी, मार खाण्यातही वेगळा थरार असतो. असला थरार आम्हाला नको बाई. पप्पा सांगत होते की राखीव खेळाडूंनीही संघाला विजय मिळवून दिलाय. मी सुद्धा माझ्या शाळेला विजय मिळवून देणार. वाह, क्या बात आहे विद्या. दॅट्स द स्पिरिट. पण माझा सरावच नीट होत नाहीये. का? काय झालं माहिती आहे, सध्याचे मुख्य खेळाडू आहेत त्यांचा सराव सुरू आहे आणि त्यामुळे विद्यासाठी वेळ देता येत नाही. दॅट्स नॉट फेअर. विद्या, उद्यापासून तू आमच्यासोबत सराव करायचा. काय? यस, हे बरोबर आहे. शाळेचा सराव घ्यायला संदीप आणि श्री पुरेसे आहेत. आम्ही विद्याचा सराव घेऊ. 8 दिवसात काय सराव होणार आहे? वहिनी, अहो जसं माशाच्या पिल्लाला पोहायला शिकवावं लागत नाही ना, तसं श्रीच्या मुलाला कबड्डी शिकवावी लागणार नाही. ती तर त्याच्या रक्तातच असणार. काय? फक्त हात साफ करायचा. 8 दिवस पुरेसे आहेत आमच्यासाठी. काय विद्या, खुश ना? हो.
खेळ आगळा जोश वेग सामर्थ्याचा, या खेळाचा नशा निराळा देह भान हरपण्याचा, या मातीचा खेळ आगळा जोश वेग सामर्थ्याचा, या खेळाचा नशा निराळा देह भान हरपण्याचा. हे कबड्डी खेळू कबड्डी बोल कबड्डी कबड्डी, हे कबड्डी खेळू कबड्डी बोल कबड्डी कबड्डी. आव्हान पेलू संकटे झेलू, जिद्दीने खेळू कबड्डी. नको विश्राम गाळूया घाम, उभारू विजयाची गुढी. क्रीडा रांगडी ही कबड्डी मराठी गडी कबड्डी, क्रीडा रांगडी ही कबड्डी मराठी गडी कबड्डी. अरे हे कबड्डी खेळू कबड्डी बोल कबड्डी कबड्डी, हे कबड्डी खेळू कबड्डी बोल कबड्डी कबड्डी. पप्पा उद्या अंतिम सामना आहे, मला अजून खेळायलाच नाही मिळालं. जोपर्यंत तुमचा संघ जिंकतोय तोपर्यंत फरक नाही पडत. पप्पा मला तुमच्यासारखं बनायचंय, मी सतत जिंकणार, सतत पहिला येणार. यू आर माय आयडॉल पप्पा. विद्या, सतत कोणीच जिंकू शकत नाही आणि हा जिंकण्याचा अट्टाहासच बऱ्याचदा माणसाला खुजा बनवतो, त्यामुळे प्रगती खुंटते. आणि हे असं जिंकण्यापेक्षा चौकट मोडून आपण बाहेर पडावं, आपल्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्या व्यक्तींशी स्पर्धा करावी, अपयशाला घाबरू नये, खचू नये आणि माघार तर कधीच घेऊ नये. एकच गोष्ट लक्षात ठेव विद्या, जिंकण्यापेक्षा उद्दिष्ट महत्वाचं असतं आणि ते एकदा गाठायचं ठरवलं ना की चौकट मोडावीच लागते. पप्पा किती छान बोलता हो तुम्ही, पण तुम्हाला नेमकं काय म्हणायचं हे नाही कळलं मला. बर, मी तुला सोपं करून सांगतो. बाजीप्रभू देशपांडे यांनी शिवाजी महाराजांना वचन दिलं होतं, जोपर्यंत ते सुरक्षित स्थळी पोहोचत नाहीत तोपर्यंत ते शत्रूला तिथेच थोपवून ठेवतील, खिंड लढवतील. आणि त्यांनी तसंच केलं, शत्रूला थोपवून धरलं, शरीराच्या चिंध्या झाल्या, अंग रक्तबंबाळ झालं, पण बाजीप्रभूंनी पाठ नाही टेकली. पण जेव्हा शिवाजी महाराज सुरक्षित स्थळी पोहोचल्याचे संकेत मिळाले तेव्हा त्यांनी प्राण सोडले. तसं पाहायला गेलं तर शत्रू जिंकला
पण बाजीप्रभू हरले का? नाही, कसे? कारण महाराज गडावर पोचले होते. बाजीप्रभूंनी त्यांचं उद्दिष्ट साध्य केलं. एक्झॅक्टली. हरण्याला घाबरून पळण्यापेक्षा अशा जिद्दीनं परिस्थितीचा सामना करावा की जिंकणाऱ्यालाही हरणाऱ्याचा हेवा वाटला पाहिजे. ज्या दिवशी तुझ्यात ही जिद्द मला दिसेल ना, त्या दिवशी मी तुझा बाप असल्याचा अभिमान वाटेल मला. पप्पा, मी तुम्हाला वचन देतो, मी तुम्हाला निराश नाही करणार. तुमच्या मुलाचा तुम्हाला नक्कीच अभिमान वाटेल. जरी बलवान असे आव्हान तरी न झुकेल आमची मान. खेळात ओतून प्राण मारू मैदान, वाढवू आपल्या संघाची शान. जरी बलवान असे आव्हान तरी न झुकेल आमची मान. खेळात ओतून प्राण मारू मैदान, वाढवू आपल्या संघाची शान. अरे मार तंगडी घे उंच उडी ही कबड्डी कबड्डी. अरे मार तंगडी घे उंच उडी ही कबड्डी. सलग दुसऱ्या वर्षी आदर्श विद्यालय आणि सेंट जोसेफचे संघ एकमेकांना भिडणार आहेत. गेल्या वर्षी सेंट जोसेफनी अटीतटीच्या लढतीत आदर्शावर मात केली होती आणि आदर्शचा संघ मैदानात दाखल झालेला आहे. प्रेक्षक टाळ्यांच्या कडकडाटात खेळाडूंचं स्वागत करत आहेत आणि पाठोपाठ सेंट जोसेफचा संघही मैदानात दाखल झालेला आहे. दोन्ही संघाने आपापल्या पोझिशन्स घेतलेल्या आहेत. आता व्यासपीठावरील पाहुणे मैदानात येऊन संघातल्या खेळाडूंची ओळख करून घेत आहेत. प्रथम आदर्शच्या संघाची त्यांनी ओळख करून घेतलेली आहे आणि आता ते सेंट जोसेफच्या संघाकडे गेलेले आहेत. सेंट जोसेफचा कप्तान शमित त्यांना त्याच्या संघातील खेळाडूंची ओळख करून देत आहे. पंचांनी दोन्ही कप्तानांना मध्यरेषेजवळ बोलवलेलं आहे. दोन्ही संघाचे कप्तान एकमेकांशी हस्तांदोलन करत आहेत. सेंट जोसेफच्या कप्तानानं नाणं हवेत उडवलेलं आहे आणि आदर्शानं टॉस जिंकलेला आहे. आदर्शचा कप्तान बबन खोत सामन्याची पहिली चढाई करण्यासाठी येत आहे. सेंट जोसेफने त्यांचा कप्तान आणि हुकमी खेळाडू शमितला सामन्याच्या पूर्वार्धात खेळवलेला नाही. हा त्यांच्या डावपेचाचा भाग असू शकतो आणि बबनची वेगवान चढाई. बबनना बैठी लाथ मारलेली आणि पहिला गडी टिपलेला आहे आणि आदर्शला सामन्याचा पहिला गुण मिळालेला आहे. आदर्शाने सामन्याची सुरुवात तर चांगली केलेली आहे. बलाढ्य सेंट जोसेफ विरुद्ध त्यांनी पहिला गुण मिळवलेला आहे आणि आता सेंट जोसेफचा विशाल चढाईसाठी आलेला आहे. वेगवान चढाई गडी टिपण्याचा प्रयत्न करतोय. आदर्शच्या पक्यानं त्याचा चवडा पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे पण त्याला झटका देऊन विशाल मध्यरेषेपर्यंत पोहोचलेला आहे आणि आता सामन्यात 1-1 अशी बरोबर. आदर्शचा रत्नकांत जगताप उर्फ जग्या चढाईसाठी आलेला आहे. भक्कम शरीरयष्टी असलेला जग्या प्रतिस्पर्धी संघाचा बचाव हलवून टाकत आहे. जग्या उजव्या कोपऱ्यात उठलेला आहे. साखळी फिरलेली आहे पण जग्या साखळीला जाऊन मध्यरेषेत पोहोचलेला आहे. जग्या उडी मारून आनंद व्यक्त करतोय कारण त्याला 2 गुण मिळालेले आहेत. आदर्श अजूनही एका गुणाने आघाडीवर आहे. आदर्शाचा राजा चढाई करण्यासाठी आलेला आहे. राजा उजवीकडून डावीकडे फिरतोय. मला वाटतं सेंट जोसेफच्या खेळाडूंनी राजाला टच लाईन घेतलेलं आहे. राजा टच लाईन भेदण्याचा प्रयत्न करतोय. राजाने टच लाईन भेदण्याचा प्रयत्न केलेला आहे पण सेंट जोसेफच्या खेळाडूंनी त्याचा चवडा उचललेला आहे आणि राजा बाद. पंचांनी मध्यांतराची शिट्टी दिलेली आहे. सामन्याचं मध्यांतर झालेलं आहे. दोन्ही संघाचे खेळाडू आपापल्या बाजू बदलत आहेत. मध्यांतराला दोन्ही संघांची 20-20 अशी बरोबरी झालेली आहे. दोन्ही संघांचे प्रशिक्षक आपापल्या खेळाडूंना सूचना देत आहेत. आदर्शचा कप्तान बबन आणि जग्या यांनी पहिल्या हाफमध्ये अतिशय चांगला खेळ केलेला आहे. मला वाटतं दुसऱ्या हाफमध्ये सेंट जोसेफ त्यांचा हुकमी खेळाडू आणि कप्तान शमितला खेळवेल. पंचांनी मध्यांतर संपल्याची शिटी वाजवलेली आहे. दोन्ही संघाचे खेळाडू मैदानात आलेले आहेत. अपेक्षेप्रमाणे सेंट जोसेफनं त्यांचा कप्तान शमितला मैदानात उतरवलेला आहे. शमितची खोलवर चढाई त्यानं डाव्या कोपऱ्यात लाथ मारलेली आहे. उजवीकडून आदर्शचा प्रकाश शमितला पकडण्यासाठी पुढे आलेला आहे पण शमित कसलेला खेळाडू आहे. त्याने प्रकाशला चकवलेला आहे आणि तो मध्यरेषेपर्यंत पोहोचलेला आहे. आता आदर्शचा कप्तान बबन खोत चढाईसाठी आलेला आहे. बबन डावीकडून उजवीकडे खोलवर चढाई करतोय. त्यानं शमितच्या दिशेनं लाथ मारलेली आहे. पुन्हा एकदा बबन शमितच्या दिशेनं पुन्हा एकदा लाथ मारलेली आहे पण उजवी साखळी फिरलेली आहे पण बबननं साखळीवरून हनुमान उडी मारलेली आहे आणि तो मध्यरेषेपर्यंत पोहोचलेला आहे. वा, क्या बात आहे, क्या बात आहे. बबननं 3 गडी टिपलेत. आदर्श 2 गुणाने आघाडीवर आहे. पुन्हा एकदा
सेंट जोसेफचा कप्तान शमीची चढाई, शमीची खोलवर चढाई, त्यानं आदर्शच्या राजूला टिपले आणि हे काय बेसावतपणे पुढे आलेल्या राजालाही शमीतनं पायानं टिपलेलं आहे. आदर्शचा कप्तान बबन राजावर नाराज दिसतोय. दोन्ही संघांची 23-23 अशी बरोबरी झालेली आहे आणि आता आदर्शच्या जग्याची चढाई. जग्या डावे कोपऱ्यात खोलवर घुसलेला आहे, उजवीकडून डावीकडे वेगानं फिरतोय. जग्यानं लात मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता तो शमीच्या कोपऱ्यात घुसण्याचा प्रयत्न करतोय. त्याला सावध राहायला हवं कारण शमीत चौडा उतरण्यात पटायचा आहे आणि शमीत जग्याचा चौडा पकडलेला आहे. जोसेफचा खेळाडूंनी जग्याला घेरले आणि जग्या बाद. आदर्शचे खेळाडू पंचांना काहीतरी सांगतायत. हो, जग्या जखमी झालाय, जग्या जखमी झालाय आणि शमीतनं त्याचा पाय जाणीवपूर्वक पिरगळलाय अशी तक्रार करतायत आदर्शचे खेळाडू. आता आदर्शचे प्रशिक्षक आलेले आहेत, ते जग्याला बाहेर घेऊन जात आहेत. खरोखरच शमीतनं मुद्दामून जग्याला जखमी केला आहे का? आणि आता सेंट जोसेफच्या मंदारची चढाई. मंदार डाव्या कोपऱ्यात खोलवर चढाई करत आहे. डावीकडून आता तो उजवीकडे आलेला आहे. आपले दोन्ही हात पसरून तो खेळाडूंना आव्हान देत आता बैठीला हात मारलेले आहे. आदर्शच्या भैयाची जोरदार चढाई, जगाच्या जखमी होण्याचा राग त्याच्या चढाईत दिसून येत आहे आणि शमीच्या दिशेने त्याने जोरदार लात मारलेली आहे. शमीतनं लात थोडक्यात चुकवली. ही लात जर त्याला बसली असती तर शमीत नक्कीच जायबंद झाला असता. पुन्हा भैया शमीच्या दिशेने गेलेला आहे. पुन्हा एकदा शमीच्या दिशेने जोरदार लात मारली आहे. पुन्हा शमीतनं लात चुकवलेली आहे. खेळात एक प्रकारची खुन्नस पाहायला मिळते आपल्याला. खेळात आता रंगत आलेले आहे, परंतु आदर्शच्या बाजूला आता फक्त 2 खेळाडू उरलेले आहेत. आदर्शचा कप्तान बबन चढाईसाठी आलेला आहे. बबन वेगवान चढाई करतो आहे. सेंट जोसेफचा मध्यरक्षक फिरलेला आहे. त्याच्यावरून उडी मारण्याचा बबननं प्रयत्न केलेला आहे, पण प्रयत्न चुकलेला आहे. बबन जमिनीवर आपटलेला आहे. बबन जखमी झालेला आहे. पंच येऊन निरीक्षण करतायत. बबन जास्त तर जखमी झालेला नाही ना? मला वाटतं नाकाला जखम झालेली आहे. पंचांनी बदली खेळाडू द्यायला सांगितलेला आहे. बबन पंचांना विनवणी करतोय, परंतु पंचांनी बबनची विनंती अमान्य केलेली आहे. प्रशिक्षक आता बबनला घेऊन जात आहेत. त्यांना आता बदली खेळाडू द्यावा लागेल आणि आदर्शच्या प्रशिक्षकांनी बदली खेळाडू म्हणून विद्या सर्वदे या खेळाडूचं नाव जाहीर केलेलं आहे. विद्या, आता हा फक्त खेळ उरलेला नाहीये. आता हे युद्ध झालं आणि हे युद्ध कुठल्याही परिस्थितीत तुला जिंकायचंय. जा आणि हरव त्या रडक्यानं. ऑल द बेस्ट. विशालनं शेवटचा गडी टिपलेला आहे आणि आदर्शवर लोन झालेला आहे. सेंट जोसेफ 8 गुणांनी आघाडीवर. मला वाटतं आदर्श एवढी मोठी पिछाडी आता भरून काढू शकत नाही. जोसेफने सामना जिंकल्यात समा आहे. आदर्शाचा राजू आता चढाईसाठी आलेला आहे. राजू वरचेवर चढाई करतोय. त्याच्या चढाईमध्ये आत्मविश्वास दिसत नाहीये आणि कोणताही गुण घेतल्याशिवाय राजू आता परत फिरलेला आहे. आणि आता सेंट जोसेफचा विशाल चढाईसाठी आलेला आहे. विशाल फक्त वेळ काढताना दिसतोय कारण सामना त्यांनी जवळजवळ जिंकलेलाच आहे. विशाल मध्यरेषेच्या जवळपासच आरामात फिरतोय. त्याला फक्त वेळ काढायचा आहे, पण वेळ काढणं त्याला महागात पडलेला आहे कारण 30 सेकंदापेक्षा जास्त वेळ काढल्यामुळे पंचांनी विशालला बाद ठरवलेला आहे आणि विशाल बाद झालेला आहे. आता आदर्शचा नुकताच दाखल झालेला विद्या चढाईसाठी आलेला आहे. विद्यानं मांडीवर थाप मारून सेंट जोसेफच्या खेळाडूंना आव्हान दिलेलं आहे. तो वेगानं फिरतोय. मंदारच्या दिशेनं हात मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. साखळी फिरलेली आहे, परंतु विद्यानं जोर लावून साखळीला बाजूला ढकललेला आहे आणि विद्या मध्यरेषेपर्यंत पोहोचलेला आहे. विद्या मांडीवर थाप मारून सेंट जोसेफच्या खेळाडूंना आव्हान देतोय. शमीतनं आव्हान स्वीकारलंय. तो विद्याच्या दिशेने धावून गेलेला आहे, पण विद्या मागे हटलेला नाही. त्याने शमीतचा चौडा उचललेला आहे आणि स्पर्धेत पहिल्यांदाच शमीत बाद. सेंट जोसेफकडे आता फक्त 3 गुणांची आघाडी आहे. पुन्हा एकदा विद्या बहुधा शेवटची चढाई. दोन्ही खेळाडूंना बाद करायला हवं, तरच लोणचे 2 गुण पकडून आदर्श जिंकू शकते. वसीमला टिपलंय. वसीम त्याला पलीकडे घालवण्याचा प्रयत्न करतोय, पण विजयाच्या चपळाने विद्यानं त्याला पलीकडे ढकलून दिलाय आणि आता तो शेवटचा खेळाडू मंदारच्या दिशेने चाललेला आहे. मंदार विद्याला पकडण्याचा प्रयत्न करतोय, पण मंदारचा प्रयत्न फसलेला आहे आणि विद्या मंदारेषेपर्यंत पोहोचलेला आहे. जोसेफवर लोन. जोसेफचे खेळाडू आत आलेले आहेत. शमीत वेगानं चढाईसाठी जात आहे, परंतु दरम्यान पंचांनी शिट्टी वाजवलेली आहे. सामना संपला आहे.
आदर्श एका गुणाने विजय झालेला आहे. जखमी हा शरीर विद्याचा विजय लढणार आहे. तरीही हा आम्ही विद्याचा वीर. विजय आहे. कडवे कट्टर बनून पत्थर धावू विजयाचे अंबर. झेलूनवार जखमी शरीर लढणार तरीही आम्ही वीर. कडवे कट्टर बनून पत्थर धावू विजयाचे अंबर. मर्दानी रांगडी ही कबड्डी निडर खिलाडी कबड्डी. मर्दानी रांगडी ही कबड्डी निडर खिलाडी कबड्डी. महाराष्ट्राचे नवनिर्वाचित आणि सर्वात तरुण शिक्षण मंत्री नामदार बबनराव खोत यांनी आपल्या शिक्षण खात्याचा पदभार स्वीकारला असून लवकरच त्यांचे त्यांच्या मतदारसंघात असलेल्या शाळेजवळ आगमन होत आहे. नुकताच आपण आपल्या गावासाठी नव्हे तर आपल्या देशासाठी गौरवाचे प्रतीक असलेल्या श्रीमान विद्या सरोदे यांचा आपल्या राज्याचे शिक्षण मंत्री बबनराव खोत यांच्या हस्ते सत्कार केलेला आहे. मुख्य म्हणजे दोघेही याच गावातले आणि अभिमानाची बाब म्हणजे दोघेही याच शाळेचे एकाच वर्गातले विद्यार्थी. तो वर्ग ग्रेटच होता. एकापेक्षा एक अनमोल रत्न त्या वर्गात होती. त्याच वर्गातला राजू पानसे आज सुप्रसिद्ध साहित्यिक आहे आणि त्याच वर्गातला बंड्या बनकर एक आघाडीचा चित्रपट दिग्दर्शक आहे. दहावीच्या परीक्षेत राजू आणि विद्या गुणवत्ता यादीत होते. राजू पानसे संपूर्ण महाराष्ट्रात दुसरा आला होता आणि त्याच्यापेक्षाही 6 गुण जास्त मिळवून विद्या सरोदे संपूर्ण महाराष्ट्रात पहिला आला होता. आणि आता आपल्या घरगुती सत्काराला आपला विद्या उत्तर देईल. थँक्यू सर. खरंच आज खूप छान वाटतंय घरगुती सत्कार ऐकून. गेली काही वर्ष माझे अनेक सत्कार झाले पण आजच्या इतका भावुक मी कधीच झालो नव्हतो. माझी शाळा मला कधीच घरापेक्षा वेगळी वाटली नाही. माझ्या शाळेचे शिक्षक त्यांनी माझ्यावर केलेले संस्कार मला आजही आठवत आहेत. त्यांचे ऋण मी या जन्मी तरी नाही विसरू शकणार. माझी आई, माझ्या आईने माझ्या यशासाठी उपसलेले कष्ट, मला शिस्त शिकवली. तिने मला वेळापत्रकाप्रमाणे काम करायला शिकवलं. मला आजही आठवते मी रोज सकाळी 6 वाजता उठायचो पण त्यापूर्वी 1 तास आधी म्हणजेच 5 वाजता आई उठून कामाला सुरुवात करायची. एका तपापेक्षा जास्त काळ एवढी मेहनत क्वचितच कुणी कुणासाठी केली असेल. ती मला नेहमी म्हणायची, तू फक्त अभ्यास कर, खूप मोठा हो, एवढा मोठा हो की जगातील प्रगत देश त्याला सुद्धा तुझी गरज वाटायला हवी, त्याने तुला सन्मानानं बोलवायला हवं. आई, आज ती वेळ आली आहे. जगातील सर्वोत्तम संस्था नासाने तुझ्या या विद्यासाठी पायघड्या अंतरल्यात. आई, मी तुझं स्वप्न पूर्ण केलंय ना? केलंस बाळा. पण आई, मला माफ कर, मी तिथे नाही जाऊ शकत. कारण मला इथेच राहून माझ्या आणखी एका आईचे ऋण फेडायचे, भारत मातेचे. या देशाला
आई भारत मातेचे कित्येक सुपुत्र तिच्याच कृपेने स्वतःची प्रगती करतायत आणि परदेशात जाऊन ऐशोआराम उपभोगतायत. मग मला सांग, जर प्रत्येक सक्षम सुपुत्र परदेशात जायला लागला तर या भारत मातेकडे कोण लक्ष देणार? आई, आज या भारत मातेचे ऋण फेडायची वेळ आली. त्यासाठी फक्त आई तुझी संमती हवी. हो बाळा. थँक्स आई. आज मी सगळ्यांसमोर सांगतो की आज ही परदेशातली नोकरी मी नाकारतोय. विद्या सरवदे इथंच राहिला, पण गोष्ट इथंच संपत नाही. जरा आजूबाजूला बघा. आजही काही सरस्वती विद्या घडवत आहेत. अभ्यास 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 अभ्यास. पहिला नंबर पेढे 100, वाचा झरझर लिहा बरोबर. अभ्यास 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 अभ्यास. पहिला नंबर पेढे 100, वाचा झरझर लिहा बरोबर. थांबू नका क्षणभर, नालायक मूर्खा अभ्यास कर. अभ्यास 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 अभ्यास. पेन्सिल पेन पुस्तक वही कोरा कागद निळी शाई, आल्या बाई करा गाई, होमवर्क नाही शिक्षा होई. अभ्यास 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 अभ्यास. छमछम छड़ी मेरिट बड़ी, पीछे पड़ी तो खटिया खड़ी, टिफिन वाटर बैग गणवेश बूट बाप का माल लूट बेटा लू. अभ्यास 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 अभ्यास. चाचणी 6 माही प्रिलियम वार्षिक, शिक रे गधड्या शिक शिक शिक, करशील अभ्यास होशील पास. अभ्यास 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 अभ्यास. मराठीचा नारा, इंग्लिशचा तोरा, अभिमान बापडा चवीलाच बरा. काही पण करा, डोनेशन भरा, कॉन्व्हेंट मध्ये ऍडमिट करा. सायन्सचा ताप, गणितचा फास, भूगोल इतिहास, बास रे बास. अभ्यास 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 अभ्यास. प्राचीन परंपरा संस्कृती खास, एकलव्य अर्जुन शिष्य जगास, द्रोणाचार्य वशिष्ठ व्यास. अभ्यास 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 अभ्यास. इंजिनियर डॉक्टर अभ्यास कर, ब्राईट फ्युचर अभ्यास कर. अभ्यास करणार, विदेशात जाणार, ग्रीन कार्ड घेणार, NRI होणार. परदेची दुनिया अभ्यास कर, ट्युशनची किमया अभ्यास कर. खेळू नको गड्या, काढू नको खोड्या, बचपना सोड, मॅच्युअर हो वेड्या.